ख्रिस्तात सर्वांना सलाम. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय आणि 6वं वचन. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? खरंच आपण हाच प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की मनुष्य माझं काय करणार. आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांना घाबरून जातो, कन्फ्यूज होतो. तेव्हा मनाला परत सांगायची गरज वाटते की परमेश्वर माझ्या सहाय्य करता आहे आणि दुर्ग असा आहे आणि माझ्यासाठी माझ्या पुढे त्याची सेना घेऊन सज्ज आहे. पुन्हा हे गीत गावायचं वाटते की सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा उचेड़ है. पहिला इतिहास याचा 29वा अध्याय आणि 11वं वचन. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाश व पृथ्वी जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्यही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. खरंच ह्या वर्षात सांगितल्याप्रमाणे आपला परमेश्वर किती महान, अद्भुत, थोर, तेवढाच ईर्ष्यावान असा परमेश्वर आहे. त्याच्या नावाचा जितका महिमा करावा तितका कमी आहे. स्तोत्रकर्ता दावीद सुद्धा बोलतो, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैकुल्यानुसार त्याचे स्तवन करा. अशा महान परमेश्वरासमोर लीन आणि नतमस्तक होऊन त्याचा गौरव करूयात.
तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ है मेरा प्रभु। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ है मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में। तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। आपण सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराचे आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. आज रविवार दिनांक 14 फेब्रुवारी 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आजच्या ह्या मुख्य भक्तीमध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात वसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, पुन्हा एकदा मंडळी या नात्याने आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. आणि प्रभू, आजची भक्ती तू आम्हाला ऑनलाईन दिलेली आहेस. बापा, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून जेव्हा आम्ही तुझी स्तुती आराधना करू आणि जेव्हा आम्ही आध्यात्मिक प्रबंध बापा परमेश्वरा त्याद्वारे तुझं गौरव करू, त्यावेळेला तू आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखणे, अडथळे येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत आपण गात आहोत.
येशुवे नाम गोड किती आनंदे गाऊ रात्रंदिनी वर्णुनी प्रेमे करू स्तुती सन्मान थोरा त्या देऊनी हीच प्रतिती संगीत स्तोत्र प्रभूचे गाईन मी हीच प्रतिती संगीत स्तोत्र प्रभूचे गाईन मी कष्टी तो झाला माझ्यासाठी खामीही मेला माझ्यासाठी सोडवूया दिली मुक्ती क्षमा मिळाली झाली तुटली हीच प्रतिती संगीत स्तोत्र प्रभूचे गाईन मी हीच प्रतिती संगीत स्तोत्र प्रभूचे गाईन मानितो त्याचा पूर्णाधिकार जीवनी माझ्या सौख्य मुखदयाचे मी पाहणार प्रीतीने त्याच्या मी भरणार हीच प्रतिती संगीत स्तोत्र प्रभूचे गाईन मी हीच प्रतिती संगीत स्तोत्र प्रभूचे गाईन स्तोत्र प्रभूचे गाईन स्तोत्र प्रभूचे उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत, प्रारंभ करीत आहोत। सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा
आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ यावेळेला वाचणार आहोत आणि आज 7वा रविवार, शांतीचा मार्ग. हे इस्रायला, तू धन्य आहेस. परमेश्वराने उद्धरलेल्या प्रजे तुझ समान कोण आहे? तो तुझ्या साह्याची ढाल आहे. तुझे वय वाढत असता तुझे सामर्थ्य कायम राहो. अनादि देव तुझे निजधाम आहे. सनातन बाहूंचा तुला आधार आहे. माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे. त्याचपासून मला तारण प्राप्त होते. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा आणि माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देव सहवासात आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याचवर भाव ठेवा. त्याच पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे. प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावील. तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्चस्थानी आरूढ होईल. तरी आता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला तुझ्या नावाने हाक मारिले आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवायच्या नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजवायचा नाहीस. ज्वाला तुला पोळावयाची नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव, तुझा त्राता आहे. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तुम्ही माझे साक्षी आहात, असे परमेश्वर म्हणतो. मंडळीने कृपा करून खाली बसावे. यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. निर्गम याचा अध्याय 3 आणि वचने 14 ते 17. निर्गम अध्याय 3 आणि वचने 14 ते 17. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशाचा सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग,
तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्रायलाच्या वडील जनास जमून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, पेरिजी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात जेथे दुधामदाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे. म्हणून कळीव देई बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण आपले मस्तकी परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात. आपण पाळखीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, आमच्या स्वर्गीय बापा परमेश्वर देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या अखिल स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, आम्ही आज तुझ्या पुढे नतमस्तक होत आहोत. प्रभू श्री ख्रिस्ताच्याच नावामध्ये आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारित आहोत. हे बापा परमेश्वरा, तुझी मोठी कृपा आमच्यावर झालेली आहे की तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस जगाच्या स्थापनेपूर्वीच. हे बापा परमेश्वरा, तू ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला निवडून घेतलं होतंस, परंतु आम्ही सर्व बहकून गेलो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला आणि हे बापा परमेश्वरा, अशा वेळेला तू उत्तम मेंढपाळ या नात्याने प्रभू श्री ख्रिस्त, जिवंत देवाचा एकुलता एक प्रिय पुत्र, याला या जगामध्ये तू पाठविलस. तो म्हणाला, मी हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आलो आहे. त्याने आम्हाला शोधलं आणि तारलं. आम्ही मनापासून हे बापा परमेश्वरा तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आज बापा परमेश्वरा आलेल्या सर्व भक्तगणांना तू आशीर्वादित कर. प्रत्येकांना तू पाहत आहेस. प्रत्येकांना बापा परमेश्वरा तू तुझ्या आशीर्वादाने भर. आणि बापा परमेश्वरा प्रत्येकांच्या इच्छा, आशा, आकांक्षा तुला ठाऊक आहेत, त्या पूर्ण करण्यास तू समर्थ देव आहेस. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या मंडळीवर तुझा विशेष आशीर्वाद दे, कारण या मंडळीच्या द्वारे आम्ही तुझी ही सेवा करीत आहोत. बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की बापा परमेश्वरा आजपर्यंत मंडळीला तू राखलंस, सांभाळस, तुझी कृपा, दया, अनुग्रह तू दिलास आणि बापा तुझ्या भयात आणि सत्यात तू चालवलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. मंडळीला अधिक पवित्र कर, मंडळीचा विश्वास दृढ कर आणि वाढव. मंडळीला हे बापा परमेश्वरा पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. आणि हे बापा परमेश्वरा नेमून दिलेल्या धावेवरून धावत असताना हे बापा परमेश्वरा मंडळीने आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा जो प्रभू श्री ख्रिस्त त्याच्याकडे पाहत असावे अशी कृपा, दया, अनुग्रह दे. हे बापा परमेश्वरा प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. आणि हे बापा परमेश्वरा मंडळीची पास्टेट कमिटी आणि पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्या पायाजवळ मागत आहोत. या समय विशेष प्रकारे आम्ही बापा परमेश्वरा मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू या संपूर्ण मंडळीवर जी भारतवर्षामध्ये आहे आणि कार्य करीत आहे त्यांना तू आशीर्वादित कर. मुंबई रिजनल कॉन्फरन्सवर तुझी विशेष मेहर नजर तू ठेवलेली आहेस. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरमंड, त्यांची प्रिय पत्नी आणि त्यांची प्रिय लेकरे, बापा या संपूर्ण कुटुंबावर तू ह्या कॉन्फरन्सची धुरा ठेवलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. तू त्यांना गरजेनं रूप देणारा देव आहेस. बापा परमेश्वरा तू त्यांच्यावर विशेष मेहर नजर कर आणि
मुंबई रिजनल कॉन्फरन्स अंतर्गत असणाऱ्या सर्व मंडळात तू आशीर्वादित कर. सर्व सुवार्थिक मिशनरी तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे बापा परमेश्वरा, पुणा डिस्ट्रिक्टसाठी आम्ही मागत आहोत. पुणा डिस्ट्रिक्टला तू आशीर्वादित कर. आमचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी, त्यांची प्रिय पत्नी आणि लेकरे यांनाही तू आशीर्वादित कर. हे बापा, ह्या समय विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करीत आहोत भारत देशासाठी. आणि भारत देशामध्ये हे बापा परमेश्वरा, तू आपल्या मंडळीची स्थापना केलेली आहेस यासाठी की बापा परमेश्वरा, प्रत्येक बापा परमेश्वरा सृष्टीच्या भागामध्ये तुझी सुवार्ता जावी. आज बापा परमेश्वरा, संपूर्ण भारतवर्षामध्ये, भारत देशामध्ये बापा निरनिळ्या ठिकाणी निरनिळ्या भाषेमध्ये तुझं सेवा कार्य चालू आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा, संपूर्ण भारत देशावर मेहर नजर कर. आणि आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ तू आशीर्वादित कर. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यावर तुझा आशीर्वाद दे. आणि आमचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यावर तुझा आशीर्वाद दे. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा, आमच्या देशातून, आमच्या राज्यातून बापा हा कोरोना व्हायरस तू बापा परमेश्वरा पूर्णपणे नाहीसा कर, जेणेकरून जनजीवन सुरळीत होईल. आणि पुन्हा एकदा बापा मंडळी हर्षाने आणि ऐक्याने तुझ्या मंडळीमध्ये येऊन तुझं गौरव करू शकेल. या वेळेला बापा परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीत आहोत की जे सर्व बापा परमेश्वरा दुःखित आहेत, कष्टी आहे, भाराक्रांत आहेत, आजारी आहेत, त्यांना आरोग्याची आवश्यकता आहे बापा, जे अभावात अडचणीत आहेत बापा परमेश्वर, चिंता काळजाने ग्रासलेले आहेत प्रभू, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर बापा. आणि प्रभू, त्यांना तू त्यांच्या गरजेनं रूप दे, अशी आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मी तुझा सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे बापा परमेश्वरा. या मंडळीची सेवा विश्वासू मानून तू मला दिलेली आहेस, तर मला विश्वासामध्ये दृढ कर आणि विश्वासामध्ये वाढव. आणि बापा परमेश्वरा, केवळ आणि केवळ ख्रिस्ताचंच गौरव व्हावाचं होऊ दे. मान महिमा गौरव देवाला, धनता नाला प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, पुन्हा एकदा आपण उभे राहूयात आणि एक विशेष प्रार्थना यावेळेला आपण करणार आहोत. जी प्रार्थना आम्ही गेले 3 रविवार नवे 4 रविवार बाप प्रियानो आपण करीत आहोत. आणि ज्या प्रार्थना, मंडळीच्या प्रार्थना देवाने ऐकलेल्या आहेत. आणि आमचे प्रिय बंधू, आमचे ज्येष्ठ सभासद मिस्टर विश्वास शेकटकर, देवापणे यांना आरोग्य दिलेलं आहे, आरोग्य देत आहे आणि सर्व प्रकारे त्यांचं सहाय्य करत आहे, शक्ती देत आहे. आम्ही त्याबद्दलही मनापासून आभार मानूयात आणि देवाला धन्यवाद देऊयात. आपण सर्वजण आपले मस्तकी परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात आणि आम्ही प्रत्येक जण मनातल्या मनात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. आम्ही तुझी मेंढरे आहोत आणि तू आमचा जीव ताजा तवाना करणारा देव आहेस. या समयी बापा परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की बापा परमेश्वर, तू मंडळीच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेस आणि बंधूस विश्वास शेकटकर यांच्यावर बापा मेहर नजर करून त्यांना आरोग्य दिलेलं आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. अद्यापही त्यांना आरोग्याची आवश्यकता आहे बापा परमेश्वरा. जे सर्व वैद्यकीय उपचार त्यांच्यावर चालू आहेत बापा, त्यामध्ये तुझा हात असू दे आणि होऊ दे.
यामध्ये परमेश्वराचा हात आहे. हे बापा परमेश्वरा, त्या सर्व वैद्यकीय उपचार करणाऱ्यांना सुद्धा समजू दे आणि तुझंच गौरव होऊ दे. तू अद्भुत चमत्कार केलेला आहेस बापा परमेश्वरा. तू त्यांना सावरलेला आहेस, तू त्यांना उठवलेला आहेस, तू त्यांचा जीव ताजा तवाना केलेला आहेस, गेलेलं आरोग्य पुन्हा त्यांना मिळवून देत आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा, पूर्ण आरोग्याने भर, कारण आरोग्य तुझ्या जवळ आहे. त्यांच्या शरीरात असणारी सर्व दुर्बलता, अशक्तता, सर्व रोग आजार, वेदना, पीडा, सर्व भय, भीती, दडपण, येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये, येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या रक्तामध्ये आणि देवाच्या पवित्र वचनाने जो अधिकार तुम्हाला दिलेला आहेस, या अधिकारामध्ये मी बांधून टाकीत आहे, यासाठी की बापा परमेश्वरा, बंधू शेकडकर यांनी उठावं, बंधू विश्वास शेकडकर यांनी बापा तुझ्या मंदिरात भक्तीमध्ये यावं आणि तुझे साक्षी व्हावं. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. त्यांच्या सर्व प्रिय कुटुंबावर तुझी मेहर नजर ठेव बापा. त्यांची प्रिय पत्नी मिसेस चित्रलेखा शेकडकर मॅडम, त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे मुली, त्यांच्या जावई, त्यांचे नातवंडे, या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांचे प्रियजन, त्यांचे नातलग, कारण प्रत्येक व्यक्ती बापा परमेश्वरा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत आहे आणि झटत आहे. संपूर्ण मंडळी बापा परमेश्वरा त्यामध्ये सहभागी झालेली आहे. अनेक जणांनी भेटी दिलेल्या आहेत, अनेक जणांनी प्रार्थना केलेल्या आहेत, करत आहेत. त्या सर्वांच्या प्रार्थनेचा धूप तुझ्या जवळ येत आहे आणि बापा तू कार्य करत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. उभे असतानाच आपण शुभवर्तमान वाचन करीत आहोत आणि योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय वचने 1 ते 13. योहान 1:1 ते 13. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षी करिता, म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. देवापा वाचलेले वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. देवापाला धन्यवाद असो. आमेन. यावेळेला उभे असतानाच आपण देवापाच्या उपकार तुझीसाठी एक गीत गात आहोत. तारक प्रभु येशू
हर्षाने गाऊरी वंदा वंदा तारक प्रभु येशूला साधी दुःखे मरण पापास्ता सतत तारण आशा वंदा वंदा येशू उद्धारस्थ गेले पाप करा करात शंसा प्रीती त्याची अमित पाहुनी वंदा वंदा दयाची कीर्ती सांगुनी वंदा वंदा हर्षाने गाऊरी वंदा वंदा तारक प्रभु येशूला आकाशातो जयकारा करा राजा सार्व कालिक मिळे येशूला दाना मारा मुकुट त्या शिरा येशू रे विजया जगाला शक्ती कीर्ती जाईल व्यापुळी वंदा वंदा दयाची कीर्ती सांगुनी वंदा वंदा हर्षाने गाऊरी देवी बापाला धन्यवाद सुप्रियांनो. आजच्या संदेशाकडे आपण जात आहोत. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, ऐकणारे कान ग्रहण करणारी शक्ती दे, यासाठी की बापा परमेश्वरा विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते. रोमकारास पत्र 10 अध्याय 17 वचन आम्हाला सांगत आहे. आणि बापा परमेश्वरा वार्ता म्हणजे देवाचे संदेश आणि वचन म्हणजे देवाचं वचन. बापा आजचे संदेश, आजचे वचन आमचा विश्वास वाढविण्यासाठी होऊ दे, यासाठी की विश्वासा वाचून देवाला प्रसन्न करता येत नाही, हा तुझा नियम आहे. आणि आम्हाला आज देवाला प्रसन्न करणारं जीवन दे. हे बापा सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. बोलणाऱ्याने देवाची वचने बोलावीत, ऐकणाऱ्याने देवाची वचने ऐकावीत, असा विशेष अनुग्रह तू आम्हाला दे. सर्व सैतानी शक्ती, कृती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियनो, फेब्रुवारी महिन्यासाठी आम्ही जो विषय घेतलेला आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व. म्हणजे हा संपूर्ण वर्षाचाच आमचा विषय आहे 2021. आणि फेब्रुवारी महिन्यासाठी जो विषय आहे तो आहे शिक्षण देणारा देव. आणि आज आम्ही शिक्षण देणारा देव याचा दुसरा संदेश आम्ही ऐकत आहोत. पहिल्या संदेशामध्ये आम्ही ऐकलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने देव पित्याबद्दल
बाबत जे शिक्षण दिलेलं आहे ते आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही विशेष प्रकारे मत्तई सुवर्तमान 6 अध्याय आणि 9 ते 15 ही वचने प्रभूची प्रार्थना या आधारावर आम्ही पाहिलेले आहेत. आता आम्ही या दुसऱ्या संदेशामध्ये पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः बाबत काय शिक्षण दिलेलं आहे. आणि योहान सुवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 7 वेळेला मी 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 असे म्हटलेले आहे. आणि आम्ही पहिल्या संदेशामध्ये पाहिलेलं आहे की मी आहे हे परमेश्वर देवाचं नाव आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि म्हणून तोच म्हणू शकतो मी आहे. आणि म्हणून या संदेशामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने जे 7 मी योहान सुवर्तमानामध्ये उद्घृत केलेले आहेत, नमूद केलेले आहेत, त्यावर थोडा प्रकाश देवाच्या वचनाच्या सहाय्याने पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि प्रियानो, परमेश्वराच्या सहाय्याने आम्ही त्याच्या वचनाची प्रशंसा करीत असताना पवित्र आत्मा आम्हाला त्याची कृपा आणि दया देणार आहे. परमेश्वर देव आम्हाला आज त्याची कृपा देव की हा गहन आणि महान संदेश आम्हाला समजता यावा. ऐकणारे कान द्यावेत, ग्रहण करणारी शक्ती द्यावीत. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या जीवाचे कान करून हा संदेश ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रियानो, 7 मी आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःबाबत बोललेले. आणि प्रियानो, त्या 7 मी पैकी आम्ही आज या संदेशामध्ये 3च मी पाहणार आहोत आणि नंतरच्या संदेशामध्ये राहिलेले 4 मी पाहणार आहोत. आणि आम्ही सर्वात प्रथम हे समजून घेतलं पाहिजे की मी आहे हे परमेश्वराचं नाव आहे आणि मी आहे हे फक्त परमेश्वर देवच बोलू शकतो. प्रियानो, जी व्यक्ती मी 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 करत असते ती व्यक्ती सैतानाला वश झालेली असते. कारण सैतान हा नेहमीच मी मी करतो. त्याने देवाच्या पुढे मी मी केलेला आहे. यशाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट ते दिलेलं आहे. यशया 14 अध्याय आणि 12 वचनापासून पुढे. आणि म्हणून मी आहे हे परमेश्वर देवाचं नाव आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः परमेश्वर देव आहे आणि त्याने या मी द्वारे स्वतःला प्रगट केलेला आहे. जेव्हा गेत्सेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता आणि प्रार्थना करीत होता, 3 वेळेला त्याने प्रार्थना केली आणि त्यानंतर सर्व शिपाई आणि मुख्य याजकांचे सेवक त्याला पकडण्यासाठी आले. त्यावेळेला त्याने विचारलं त्यांना प्रश्न, तुम्ही कोणाला शोधता? ते म्हणाले येशूला. आणि येशू म्हणाला मी आहे. मी आहे म्हटल्याबरोबर ते मागे सरून खाली जमिनीवर पडले. प्रियानो, मी ह्या नावामध्ये, परमेश्वराच्या मी ह्या नावामध्ये फार मोठं अद्भुत सामर्थ्य आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराचं नाव घेतो आम्ही नम्र, लीन, भग्न, अनुतप्त झालं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तेच नाव आहे. आता तो सौम्य झालेला आहे, लीन झालेला आहे. येशू हे नाव धारण करून आलेला आहे, पण तो मी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही योहान सुवर्तमानाचं फक्त पुस्तक घेतलेलं आहे आणि त्यावर आधारित आम्ही पाहणार आहोत. आणि सर्वात प्रथम आम्ही योहान 8:12 हे वचन पाहत आहोत. आणि योहान 8:12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. मीच जगाचा प्रकाश आहे. जगाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त हा आहे. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 9:5 मध्ये त्यांना म्हटलेलं आहे, मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. मी जगात आहे तोपर्यंत. प्रभू येशू ख्रिस्त या जगात 3.5 वर्ष होता. तो जगाचा प्रकाश म्हणून राहिला. आणि प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो स्वर्गात घेतला गेला. आणि त्यानंतर
त्याच्यावर विश्वास ठेवणारी प्रत्येक व्यक्ती प्रकाशमान होते, ती प्रकाश होते. त्याला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेला आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रभू येशू ख्रिस्तापासून प्रकाश घेतलेले आणि प्रकाशमान झालेले आता जगाचा प्रकाश आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आवाहन केलेलं आहे की तुम्ही आपल्या सत्कृत्यांचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. आणि प्रियानो, मत्तई कृष्ण वर्तमानामध्ये आमचा प्रभू येशू ख्रिस्त याबाबत फार सुंदर आणि स्पष्ट शिक्षण देत आहे. मत्तई कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय, आणि तो काय म्हणत आहे पहा, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटिनेवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. मत्तई 5वा अध्याय आणि 14 ते 16. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही, ते सर्वांनाच दिसते. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तापासून प्रकाश घेतलेले लोक लपू शकत नाहीत. ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीद्वारे उघडच होतात. आणि म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्तानंतर या जगामध्ये जगाचा प्रकाश म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला ठेवलेला आहे. परंतु आजही आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तापासूनच प्रकाश घ्यावा लागतो, तेव्हाच आम्हाला प्रकाशमान होता येतं. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी रोज आणि रोज प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आलं पाहिजे, सहवासामध्ये आलं पाहिजे, आणि मग ते प्रकाशमान होतात. प्रियानो, प्रारंभीच्या मंडळीचं एक फार सुंदर उत्कृष्ट असं गुणवैशिष्ट्य सांगण्यात आलेलं आहे. आणि प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि त्याची पुढचे काही वचने मी वाचत आहे. 2रा अध्याय 41 वचनामध्ये सांगितलेलं आहे, तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा म्हणजे पेत्राच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. आता पुढं काय झालं? मंडळीची स्थापना झाली. पुढं मंडळी चर्च तयार झालं. ते 3000 लोक ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जीवित सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तापासून प्रकाशमान होतो ना प्रियानो, तेव्हा विश्वासणाऱ्यांची भर पडू लागते. विश्वासणाऱ्यांची भर पडू लागते. आज मंडळी डोंगरावर वसलेल्या नगराप्रमाणे आहे का? आज मंडळी दिवठुणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आहे का? प्रियानो, आज मंडळी दररोज प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात जाऊन प्रकाशमान होत आहे का? लक्षात घ्या प्रियानो, तुमचा प्रकाश तेव्हाच लोकांसमोर पडेल
आणि ते ख्रिस्ताकडे वळतील आणि मंडळीमध्ये भर पडेल जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये दररोज राहू. आणि काय चमत्कार झाला प्रियांनो, लक्षात घ्या. त्यांनी काय काय केलंय पहा. अद्भुत कृत्य झाली. विश्वास ठेवणारे एकत्र होते. त्यांचे सर्व काही सामायिक होते. आपापली मालमत्ता जमीन विकून ते सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत आणि घरोघरी भाकर मोडीत असत. प्रियांनो, हे जे चित्र आहे ना, हे प्रकाशमान झाल्याचं चित्र. आणि मग सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. भर पडणे, मंडळीची वाढ होणे. प्रकाशमान झाल्याशिवाय ते शक्य नाही. आणि म्हणून आज आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. आज मंडळी किंवा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती म्हणू शकते का, मीच जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्तापासून प्रकाशमान झालेला मीच जगाचा प्रकाश आहे. प्रियांनो, लक्षात घ्या. जर प्रकाशमान झालो नाही तर प्रभू म्हणतो, मग तुझ्यामध्ये तो अंधार, तो केवढा. मत्ते 6 अध्याय 23 वचन. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. जगातल्या अंधारापेक्षाही जास्त अंधार मग ख्रिस्ती लोकांमध्ये निर्माण होतो, जर ते प्रकाशमान झाले नाहीत तर. आणि म्हणून आम्ही सुरुवातीलाच हे समजून घेतलं पाहिजे. आता आम्ही पुढे जात आहोत. मीच जगाचा प्रकाश आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि वळणाच्या भोजनामध्ये यहुद्यांनी एक दिवस वाढवला होता, एक दिवसाची भर पाडली होती. वळण सण हा 7 दिवसाचा असे. 7 दिवस ते बेखमीर भाकर खात असत. आणि त्या दिवशी, त्या वाढवलेल्या दिवशी ते दिवा प्रज्वलित करीत असत. दिवा. आणि स्वतःच्या छातीवर ठेवत असत. वास्तविक पाहता प्रियांनो, स्तोत्र 119 आणि 105, स्तोत्र 119 आणि 105 मध्ये आम्ही वाचतो, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. नीतिसूत्रे याचा 6 अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. पहा, नीतिसूत्रे 6 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये, कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. हे नियमशास्त्राच्या संदर्भात बोललेलं होतं. नियमशास्त्राचं पुस्तक त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवायचं होतं, त्यासाठी ही वचने होते. परंतु त्यांनी काय केलं माहितीये का, प्रत्यक्षात दिवाच घेऊन लावला छातीवर. चुकीच्या गोष्टी, वचनाचा विपर्यार्थ केला. प्रियांनो, हा प्रकाश नव्हे, आमच्या मधून जो प्रकाश येतो तो प्रकाश हवा आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा प्रकाश आहे. आणि त्याच संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त हे वाक्य बोललेलं आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही जगाचा प्रकाश सर्वात प्रथम पाहत आहोत. कारण परमेश्वर देवाने जेव्हा जगाची निर्मिती केली तेव्हा सर्वात पहिल्या दिवशी सर्वात प्रथम त्याने प्रकाश निर्माण केला. आणि प्रकाशाशिवाय काहीही उत्पत्ती निर्मिती होऊ शकत नाही. सर्वात प्रथम प्रकाश निर्माण केला. उत्पत्तीचा 1 अध्याय, उत्पत्ती
पहिला अध्याय आणि पहिली 2 वचनं. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, 3रं वचन, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. पहिल्या दिवशी परमेश्वर देवाने प्रकाश निर्माण केला. काय अद्भुत आहे ना प्रियानो. जेव्हा आमचा नवा जन्म होतो ना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, पाण्याने आणि आत्म्याने, पश्चाताप, पाप क्षमा या देणग्यांनी आणि देवाच्या वचनाने, जेव्हा आमचा नवा जन्म होतो ना प्रियानो, तेव्हा आमचं जगच बदलून जातं. नवं आकाश आणि नवी पृथ्वी जणू आमच्या जीवनात निर्माण होते, आणि त्यावेळेला आमच्या जीवनात खऱ्या प्रकाशाला सुरुवात होते. प्रभू येशू ख्रिस्त जो प्रकाश म्हणत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे, तो आध्यात्मिक प्रकाश आहे प्रियानो. आध्यात्मिक प्रकाश आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त हाच जगाचा प्रकाश आहे. बाकी सगळा अंधार आहे. आणि म्हणून आम्ही उठ, प्रकाशवान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, ही देवाची आज्ञा मानली पाहिजे. प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते प्रकाश निर्माण होण्याआधी पृथ्वी कशी होती. उत्पत्ती 1:2 मध्ये सांगितलेला आहे. प्रकाश निर्माण करण्याआधी पृथ्वी कशी होती. पृथ्वी आकारविरहित होती. आकारविरहित, अस्ताव्यस्त, बेशिस्त. पृथ्वी शून्य होती. शून्य म्हणजे मूल्यहीन. मूल्यहीन. मग तिसरी गोष्ट, जलनिधींनी व्याप्त होती. निरुपयोगी. जलनिधींनी व्याप्त म्हणजे निरुपयोगी. काही उद्भिज नव्हतं, वनस्पती नव्हती, झाडे नव्हती, काही नाही त्याच्यामध्ये. निरुपयोगी. चौथी गोष्ट, अंधकार, सैतानाच्या दास्यात होती. आणि 5वी गोष्ट, देवाचा आत्मा जलावर तळपत होता. देव या सर्व परिस्थितीला संतुष्ट नव्हता, प्रसन्न नव्हता. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येण्याआधी आमचं जीवन अशाच प्रकारचं आहे. जी प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करते, प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश म्हणून येतो आणि चित्र बदलून जातं. परंतु जी प्रत्येक व्यक्ती आजही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवीत नाही, त्याचा स्वीकार करीत नाही, ती व्यक्ती आजही आकारविरहित म्हणजेच अस्ताव्यस्त आणि बेशिस्त आहे. नंबर 2, त्या व्यक्तीचं जीवन शून्य, मूल्यहीन. नंबर 3, जलनिधींनी व्याप्त, निरुपयोगी. नंबर 4, अंधकाराने भरलेलं, सैतानाच्या दास्यात असलेलं. आणि नंबर 5, देवाचा आत्मा जलावर तळपत होता, म्हणजे देव संतुष्ट, प्रसन्न राहू शकत नाही त्या व्यक्तीवर. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. तो माझ्या जीवनाचा प्रकाश झाला पाहिजे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रकाश झाला पाहिजे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही प्रकाशमान होतो. परंतु प्रियानो, लक्षात घ्या, जर आम्ही अद्यापही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नसेल, तर मग आमची स्थिती काय आहे. आकारविरहित, अस्ताव्यस्त, बेशिस्त. अस्ताव्यस्त जीवन, बेशिस्त जीवन.
नीतिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, नीतिसूत्रे 6:23 मध्ये आम्ही वाचलं, तो प्रकाश केवळ शिस्त आहे. शिस्त. आम्ही देवाच्या शिस्तीत येतो प्रियांनो. लक्षात घ्या प्रियांनो, ज्यांच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्त नाही त्यांचं जीवन हे अस्ताव्यस्तच असतं, बेशिस्तच असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक जीवनाच्या अंगामध्ये ते जीवन त्यांचं बेशिस्त असतं. बेशिस्त म्हणजे स्वैराचारी, स्वच्छंद, स्वतःच्या इच्छेला येईल त्याप्रमाणे करणे, स्वच्छंदी, शून्य, मूल्यहीन. देवाच्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीला काहीही किंमत नसते. जगाच्या दृष्टीने आम्ही कितीही मूल्यवान असू, परंतु झिरो. श्रीमंत मनुष्य गरीब लाजार, श्रीमंत मनुष्य झिरो होता, झिरो. तो मेल्यावर त्याला कळाला. जलनिधींनी व्याप्त, निरुपयोगी. देवासाठी आम्ही निरुपयोगी बनतो. जर प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आमच्या जीवनात नसेल तर आमचं जीवन देवासाठी निरुपयोगी, कुछ कामी. जर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात नसेल तर अंधकार, सैतानाची गुलामी करावी लागते, सैतानाच्या दास्यात. आणि शेवटी देव आमच्यावर संतुष्ट नसतो. जलावर देवाचा आत्मा तळपत राहील. देव आमच्यावर प्रसन्न होऊ शकत नाही. देव आमची प्रार्थना ऐकत नाही. प्रियांनो, मग सैतान आम्हाला कुठं नेईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून आज देवा, आम्ही जगाचा प्रकाश बनलं पाहिजे. जगाचा प्रकाश. प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, योहान 6:35 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. भाकर म्हणजे जीवनाचा आधार. स्तोत्र संहिता 104 आणि 15व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, भाकर म्हणजे जीवनाचा आधार. माझ्या जीवनाचा आधार काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, या जगातले सगळे आधार व्यर्थ आहेत, व्यर्थ. एखाद्यावर आधार म्हणून टेकायला जाल, कोसळून पडाल. प्रभू येशू ख्रिस्त हाच एक आमचा आधार आहे, आमच्या जीवनाचा आधार आहे, आमचा पालन पोषण करणारा आहे. मीच जीवनाची भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला आधार बनवा प्रियांनो. त्याच्यावर विसंबून राहा. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार होईल. प्रभू येशू ख्रिस्त आमचा आधार आहे. त्याने जेवढेही चमत्कार केले प्रियांनो, ते कशाचा पुरावा आहे? त्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा आधार घेतला आणि ते मुक्त झाले. ते मुक्त झाले. कुष्ठरोगी मुक्त झाले, आंधळे पाहू लागले, लंगडे चालू लागले, भूतग्रस्त शुद्ध झाले, मेलेले उठले, वादळग्रस्त तारले गेले, भुकेले तृप्त झाले. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा आधार घेतला. काना येथील लग्नाचं फार सुंदर उदाहरण आहे. पुष्कळ होते, गर्दी होती, लग्न होतं, द्राक्षरस संपला. मरीने कोणाचा आधार घेतला? प्रभू येशू ख्रिस्ताचा. तिने कोणालाही जाऊन सांगितलं नाही द्राक्षरस संपला आहे. ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली, प्रभू येशू ख्रिस्ताचा आधार घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. आणि प्रियांनो, थोड्याच वेळात प्रभू येशू ख्रिस्ताने 6 दगडी रांजण उत्तमातला उत्तम द्राक्षरस केला. जे परमेश्वरावर भरवसा ठेवतात, विश्वास ठेवतात, आधार घेतात, विसंबून राहतात, ते लज्जित आणि फज्जित होत नाही. आज कोणाचा आधार घेणार? आमच्या आजारात. कोणाचा आधार घेणार आम्ही आमच्या संकटात? कोणाचा आधार घेणार आमच्या अभावात? कोणाचा आधार घेणार आम्ही चिंता काळजांमध्ये? कोणाचा आधार घेणार आम्ही आमच्या कौटुंबिक वैवाहिक जीवनामध्ये? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ता इतका आधार दुसरा कोणताही नाही, कोणताच नाही. कोसळून पडा. यहूदा इस्करियोतने आधार घेतला.
त्या शास्त्री परुषी याजक धर्मपुढाऱ्यांचा आणि आत्मनाश झाला, त्याचा आत्मनाश झाला. प्रभू येशू ख्रिस्त हाच आमची जीवनाची भाकर आहे, म्हणजे आमचा आधार आहे. आणि तिसरी गोष्ट, योहान 10:7-9 या वचनामध्ये आम्ही वाचतो, मी दार आहे, मी दार आहे. मित्रांनो, दार म्हणजे काय? प्रवेश करण्याचे साधन म्हणजे दार. आणि एकदा का प्रियानो आम्ही एखाद्या प्रवेशद्वारामधून प्रवेश केला म्हणजे आतमध्ये काय आहे हे आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच कळतं, आतमध्ये गेल्यानंतरच कळतं. बाहेरून ते कळत नाही आतमध्ये काय आहे. आणि प्रियानो, जीवनाच्या दाराला, जीवनाच्या त्या दरवाजाला बाहेर पडण्याचा मार्ग नाही, बाहेर पडण्याचं आतमध्येच गेलं की मग कळणार. मेल्यानंतर प्रियानो तुम्ही कोणत्या दारातून प्रवेश केलेला आहे यावर अवलंबून आहे तुमचं सार्वकालिक भवितव्य. जर प्रभू येशू ख्रिस्त ह्या दारातून तुम्ही प्रवेश केलेला आहे तर सार्वकालिक जीवनात जाल. जर प्रभू येशू ख्रिस्त शिवाय भलत्या सलत्या दारातून प्रवेश कराल तर लक्षात घ्या प्रियानो, सार्वकालिक जीवनाला मुकाल. म्हणून तो म्हणतो, मीच दार आहे, मीच दार आहे. प्रियानो, येशू शिवाय ज्या कोणत्याही दुसऱ्या दारातून प्रवेश कराल तर स्वर्ग केव्हाच मिळू शकणार नाही, सार्वकालिक जीवन कधीच मिळू शकणार नाही. काय आहे? नरक आहे, नरक. कोणतंही दार, ख्रिस्ताशिवाय अनेक दार आहे. एक ज्ञानाचे दार. अनेकांना असं वाटतं ज्ञान मार्गाने मी जाईल स्वर्गामध्ये. प्रियानो, ज्ञानी लोक मूर्खपणाचे ठरवलेले देवाने, जगाचे ज्ञानी मूर्खपणाचे. लक्षात घ्या. दुसरं धनाचं दार. श्रीमंत मनुष्य गरीबला, प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेलं आहे, श्रीमंतांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे कठीण. उंटाला सुईच्या नाकातून जाता येईल. मग धर्माचे दार. निकोदेमस परुषी होता, यहुदी धर्माचा परुषी. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुझाही स्वर्गाच्या राज्यात जोपर्यंत तुझा नव्याने जन्म होत नाही प्रवेश होणार नाही. कोणताही धर्म असू द्या, यहुदी धर्म सुद्धा असू द्या, कोणाचाही ख्रिस्ताशिवाय स्वर्गात प्रवेश होऊ शकत नाही. आणि मग त्यानंतर दान धर्माचे दार. दान धर्म. तुम्ही किती दान धर्म करा, त्यामुळे पापांची क्षमा होत नाही आणि त्यामुळे कोणालाही स्वर्गात जाता येणार नाही. आणि दान धर्माचे आणि सत्कृत्यांचे एकच दार. दान धर्म, सत्कृत्य, किती सत्कृत्य करा प्रियानो, स्वर्गात जाता येणार नाही त्या दाराने गेल्या तर. 5वं दार आहे बल पराक्रम. तुम्ही पराक्रम केले, फार बलवान असाल म्हणून तुम्ही त्या दारातून प्रवेश केला तर स्वर्ग नाही, अजिबात नाही. 6वं दार आहे मनोरंजनाचे दार. अनेकांना असं वाटतं मनोरंजन, हास्य विनोद. सलमोन म्हणाला, मी हास्य विनोदाला पाहिलं तपासून, सगळं मूर्खपण आहे म्हणे. मनोरंजनाच्या दारातून जर आतमध्ये गेलो तर असं वाटतं आम्हाला सार्वकालिक जीवन नाही, व्यर्थ. आणि 7वं आहे जात, गाव, भाषा, वंश यांचं दार. अनेकांना असं वाटतं, तो श्रीमंत मनुष्य नाही का म्हणाला, हे अब्रामा, तो अब्रामाचा पुत्र होता, तो यहुदी होता. नाही प्रियानो, नाही. अब्रामाचे वंशच ते सर्व इस्रायल आहेत असं नाही. स्पष्ट देवाचं वचन सांगत आहे, जात, गाव, भाषा, वंश नाही. आता विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी हे नीतिमत्व मुक्त झालेलं आहे, मुफ्त झालेलं आहे. समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, कोणत्याही दुसऱ्या ख्रिस्ताशिवाय कोणत्याही दुसऱ्या दारातून प्रवेश करा, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी दार आहे. आजच मी कोणत्या दारातून प्रवेश केलेला आहे हे लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त आज आम्ही पाहिलेले प्रकाश आहे. त्या प्रकाशाला जीवनात घ्या प्रियानो, अंधार नष्ट होईल.
प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा आधार घ्या, त्याच्यावर टेका, त्याच्यावर अवलंबून राहा, त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी दार आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तामधूनच प्रवेश करा. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्त या दारातून प्रवेश करणे म्हणजे काय? ख्रिस्ताच्या शरीरात अवयव बनून ख्रिस्ताच्या मस्तकाला जडणे, अर्थात मंडळीला समर्पित होणे. कलसे 1:18. कारण मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आज पुन्हा एकदा प्रियानो आम्ही आत्मपरीक्षण करूया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तो मी आहे, मी आहे, तो देव आहे. देव आपला धन्यवाद असो. आम्ही प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. आम्हाला त्याच्याकडे जाता येऊ दे आणि प्रकाशमान होता येऊ दे. प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. प्रभू आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा आधार घेता येऊ दे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर टेकता येऊ दे. प्रभू येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवता येऊ दे. प्रभू येशू ख्रिस्त दार आहे. आम्ही त्याच दारातून प्रवेश करावा म्हणजे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. प्रभू आज तू आम्हाला सांगत आहेस मी आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी आहे, तो देव आहे. आम्ही त्याचंच ऐकलं पाहिजे. प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला दानार्पण होईल आणि दानार्पणावरची पहिली प्रार्थना आपण करणार आहोत. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तू आम्हाला तुझा एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता आमच्यासाठी देऊन टाकलास, पाठवून दिलास. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने बापा परमेश्वरा आम्हाला कृपेने विश्वासाच्या द्वारे तारण दिलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आशीर्वादित केलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला बापा परमेश्वरा सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वर्ग उघडा केला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला बापा परमेश्वरा आज आम्ही मान सन्मान आणि गौरव देऊन पाया पडून नमन करीत आहोत. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याच्या वाढीसाठी बापा मंडळी आज जे दान घेऊन येणार आहे ते दान तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा. आम्ही मागत आहोत. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला गीत होईल आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, हीन दीन वृत्ती मेली समर्थात तेथे भरली. दिव्य स्फुरे अवनी दिपली मुळचे तेजाचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया
तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला. भय रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला. उणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला. भय रे कशाचे त्याला. उणे रे कशाचे त्याला. उणे रे कशाचे. दानार्पणावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, जे देवाचं आहे ते देवाला भरा अशी आज्ञा तू आम्हाला दिलीस. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल असा सल्लाही तू आम्हाला दिलास. हे बापा, केवळ तुझ्या वचनावर विश्वास ठेवून मंडळीने दिलेला आहे तुझ्या गौरवासाठी. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी शुद्ध कर, पवित्र कर हे सर्व दान. आणि त्या दानाबरोबरच बापा परमेश्वरा प्रत्येकांची कमाई तू शुद्ध कर. तिला बरकतीचा आशीर्वाद दे. आणि प्रभू, संतोषाने देणारा देवाला आवडतो, तर बापा परमेश्वरा याचा प्रत्यय प्रत्येक देणाऱ्याला येऊ दे. बापा परमेश्वरा, हे दान तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. आणि प्रत्येकाला बापा परमेश्वरा तू भरभरून आशीर्वाद दे. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून स्वर्गीय बापा, आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागत आहोत. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या. दया घना चिडे सरो हे चिंतनी. देहाची सोहा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वाबरोबर असो. आमेन.